अभ्यास करायचा नसेल तर कठीण आहे म्हणून कधी कोणाला सांगू नये. आणि अभ्यास करायला लागल्यानंतर अरे सोपं आहे करून बघ हे मात्र नक्की सांगावं. हेलकावे खाणाऱ्या दोरीवर सुद्धा न पडता चालणारा माणूस परत दोरीवर जायचंच आहे मला, कर्म सोडून जातो कुठे? पण कारण अर्जुनाचा उद्योग आपल्या आयुष्यात घडतच असतो. आपण फारच हलक्यात घेतो आपल्याला. पण त्यामुळे भगवद्गीतेला अर्जुनाला आता आपलं ते सुटलं, की बाबा माझेच नाटक कृष्णाने तिथे रंगवलेलं आहे. व्यास मला रॉयल्टी पण देत नाहीत. काय राहावं? जाऊ दे. आपण आपलं शिकू त्यांच्याकडनं. म्हणून मग मी त्याच्याकडनं शिकायला लागलो. अर्जुनाचं जसं झालं तसं माझं झालं हे मला जाणीव झाली. मग त्याचं काय झालं, माझं काय झालं असं बघत गेलो. अरे अच्छा हे पण दिसतं, हे पण दिसतं. मग असं ह्याच्यातनं सुटू कसा? नको घाई करू. ह्याच्यातनं म्हणजे कशातनं? ते बघायला सुरुवात कर. मग आपण बघायला सुरुवात केली. मग 2 एक्स्ट्रीम केसेस घेतल्या. एक खचवणारा आणि एक रेग्युलर. टॅक्सीवाला काहीतरी उलटं-सुलटं बोलला पासून ते चला आता उद्यापासून घरी जायचं म्हणून घरातनं म्हणजे नोकरीवरनं हाकलून दिलं इथपर्यंत. फक्त बघत असताना आपण ॲनालिसिस टाळला. मग ॲनालिसिस टाळल्यानंतर आपण पुढे गेलो आणि नटाच्या पर्स्पेक्टिव्हनी भूमिका पाहायला लागलो. त्यामुळे थोडं दूर झालं अंतर. मग आपण काय पाहिलं, की ठीक आहे याच्यामध्ये एक अकॅडमिक अंतर व्हावं. एक बौद्धिक थोडा अंतर निर्माण व्हावं इमोशनल अटॅचमेंटसाठी. मग ठीक आहे रे, ह्याला नावं दे रे. लेबल लाव, लेबल लाव. काम, मोह, अहंकार, क्या रे? हे मोह, काम वगैरे असं करण्यापेक्षा आपण मला काय हवं, मला काय नको हे लिहून काढायचं का? ठीक आहे. मग मला काय हवं, मला काय नको आपण लिहून काढलं आणि मग त्याला म्हटलं, "अरे अच्छा! या हव्या नकोमध्ये काहीतरी गडबड आहे." त्याचाही कनेक्शन तिथे कुठलेतरी लागला. या हव्या नकोमुळे, हवं असलेलं न मिळाल्यामुळे, नको असल्यामुळे मिळाल्यामुळे माझं काय झालं, माझ्या दोरीवरचा तोल गेला की. मी उजव्या हाताला पडलो, कधी डाव्या हाताला पडलो. कधी जाऊ दे मला काय करायचं खड्ड्यात गेले तरी चालेल म्हणून इकडे पडलो आणि कधी नाही, नाही माझ्याशिवाय होणारच नाही इकडे पडलो. पडतोय मी, लागताय मला. परत दोरीवर जायचंच आहे मला, कर्म सोडून जातो कुठे? कारण नाही कश्चित क्षणमपि जातु तिष्ठती अकर्म कुठं. दोऱ्या बदलशील, चालणं कसं सोडशील? मग तू इकडे पडलास, तिकडे पडलास, नाही ना पडायचं. मग आता सारख्या दर मिनिटाला 4 वेळा पडतोयस आणि त्या पडण्यातनं शिकत नाहीयेस. मग त्यापेक्षा तू काय करशील? पड. पण पडल्यानंतर बघ, उजव्या हाताला पडलास म्हणजे कसा पडला असशील? हां, मग त्यांनी हळू-हळू 2 पावलं नीट चालायला लागलो मी दोरीवर आणि मग स्थितप्रज्ञ म्हणजे दोरीवर सातत्याने हेलकावे खाणारा आपल्या हातातली पर्स्पेक्टिव्ह कधी इकडे वजन वाढवून, कधी तिकडे वजन वाढवून हेलकावे खाणाऱ्या दोरीवर सुद्धा न पडता चालणारा माणूस म्हणजे स्थितप्रज्ञ. ह्याच्या पलीकडे नाहीये. उगाच खोल संकल्पना, कठीण संकल्पना म्हणून त्याला बांधून ठेवण्यात पॉइंट नाहीये. दोरी आहे, दोरीवरनं चालायचं आहे, दोरी झुलणार. फक्त माझ्या हातात माझ्या पर्स्पेक्टिव्हची काठी दिलेली आहे. कशाला काठी घेऊन हिंडतो? 3री-4थीत शिकलोय. फंडामेंटल्स ऑफ लिव्हर फॉर बॅलन्सिंग द वेट. बघा डोंबाऱ्याकडे, की तो इथे झुकायला लागला की काठी इथे हलवतो. इथे झुकायला लागले काठी इथे हलवतो. पडत नाही. मग आता 4 प्रश्न विचारले होते. स्थितप्रज्ञाला भावना असतात का? असतात ना हो, म्हणून तो झुलतो ना तो. पण काठी कुठल्या बाजूला कधी सरकवायची एवढं त्याला कळलेलं असतं. त्यामुळे न पडता पलीकडे जातो तो. त्यामुळे मनापासून विनंती आहे. अभ्यास करायचा नसेल तर कठीण आहे म्हणून कधी कोणाला सांगू नये. आणि अभ्यास करायला लागल्यानंतर अरे सोपं आहे करून बघ हे मात्र नक्की सांगावं.